हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा असून मित्रांनो सकाळी जिलाव उद्या गणपती विसर्जन आणि त्यासाठी बेनावळ करूची या रस्त्यावर सगळी झाडी इल्ली आणि मी ग्रास कटर लावून हैराण झालोय। इकडे आता दुसरं ग्रास कटर पण आणलो आणि हेंचो चष्मो कधी पडलो हे एवढे तल्लीन होऊन भक्तगण होते की डोक्यावरचा चष्मो कधी पडलो तो पण माहित नाही। तो चष्मो शोधता हा गळ्यातून तो चष्मो शोधता आणि इकडनं असे झाडी हाती मारत जातात आणि ग्रास कटर आम्ही मारतो। इकडे कसा चकचकीत केला। इकडे युवराज गाडी घेऊन थंडा वगैरे पुरवता। पैसे माझेच घेता, माझे घेतले नाही आपले घेतले। अरे 2-3 एक्सिलेटर मारशे तर तकडी एक काम करताना सगळे उभे आहेत। नानुंकल सांगितल्यान 50 पोरगे घेऊन येतोय। तो येताना एकटो इलो आणि त्यामुळे न इल्ल्यांका सगळ्यांका तो गाडी घालता। तर दुसरो ग्रास कटर पण आणले नाही आणि हे फरफर होतं। आम्ही पुढे ज्या ठिकाणी गणपती विसर्जन करतो थंय जातो, कारण आता बाकी इकडे बघितलं तर तेवढा काही जंगल नाही। बऱ्यापैकी नाटक वगैरे भेटत असतो रस्तो हा। ही सगळी कोयता गँग चालली आता गणपती विसर्जनाच्या ठिकाणी। थंय जायचा, बारीक सारीक जागा हातात तोडायचा, मग घरा घ्यायचा। दरवर्षी थंयच तोडायचं, यावर्षी इकडे जरा जास्त जंगल वाढलं। इकडे वरना सुरुवात केलेली आहे, म्हणजे इकडे ग्रास कटर मारता येत। राज बाबू तू ठेव, थांब। ग्रास कटर मारतो आणि इकडनं या सगळा साफ करून ग्रास कटर मारून एकदम क्लीन करूचा। गणपती आपल्या घराक जायत भाविकांका दिसाक होय अशी सोय करूची आहे। कडे नानू सागवण तोडून घालता।
पायऱ्यो गेल्या वर्षी केलेले होत. मुंबईवाले पण बेनावळ करतात. बबलू तशी नको करू. तर अजो 10वीत ना जेव्हा मुंबईत गेलो गाव सोडल्यान त्याच्यानंतर पहिल्यांदा कोयता हातात घेतल्या ना आणि फूट जवळजवळ इतीतभर वर ठेवून मारल्यान नागे आजाचा तोडणा बघ. खाण्यापिण्याची सोय जोरात. किशोर गेलो विकत आणू पण ललितने फुकटच दिले ना. विकत आणू गेलं पण फुकट भेटली ना. ललितची कृपा. फाटीतना समोसे देत कडे. काय रे काय 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 तो राज्याकडे सण आणि तो काय काम करत नाही मशीनांचा बोसड्या. ओला मारण्याचा
आपला काम पुरा झाला आणि एकदम चकचकीत सगळा केलेला. तर उद्या डायरेक्ट गणपती घेऊन यायचे, टेन्शन नाही. कसं आहे इकडे समोसो अजय निल्याप्रमाणे काम केले आणि 2 समोसे खाले आणि इकडे आपली ऑर्डर होती आणि सगळ्याला सांगितलं आमका भाजनाक काय नको. फाटीवर समोसे होते, त्याच्यातले हे 4 रवले. गावठी प्लेट काढले नाही दगडे, प्लेटवर 2-2 घेतात. हमारान द्यायचं पण इल्यावर डॅमवर जाऊसाठी अंघोळीसाठी स्पेशल घामान भिजाग झाला सगळ्यांका आणि सगळेजण येतात. समोसे वगैरे खाऊन टाट झाले आहेत आणि इकडे 7 दिवसाचे गणपती पोचवले दाखवते. 7 दिवसाच्या गणपतींचा विसर्जन केलेला. प्लॅस्टरची मूर्ती का नको म्हणतात याचं कारण की तुम्ही बघू शकता जे मातीच्या मूर्ती होत्यो ते चांगले मेल्ट झाले होत. 7 दिवसापासून आज एक 3रा दिवस आहे. 3 दिवसात चांगले मूर्ती विरघळले होत. पण जो प्लॅस्टरची मूर्ती होत ते छोटे असताना सुद्धा तशी होत. समोसे मगाशी कमी पडले त्यामुळे समोसे आणि थम्सअप पुन्हा इला. सांगतला कळत नाही ना त्याचे हे परिणाम सांग. इकडे युवराज गाडीत होता आणि सगळी गँग चालली आहे वरती डॅमवर आंघोळ करू. चला डॅमवर जाऊया. रानात वाट काढत काढत डॅमवर यावचा लागता. चैतन्य दररोज येता पण कधी काय कोयता फिरवत नाही. ह्या आम्हीच बेनलेला त्या दिवशी बेनलेला आता सुद्धा. फायनली आपण डॅमवर इलाव. वा वा वा. रील चालू. चला तर अशा प्रकारे आपण आता सुरुवात तर प्रथम नाही म्हणत होतो त्याका सुद्धा ढकलले नाही हा. आणि आता सगळेच पोहाक लागले आहेत. पाणी लिमिट मध्ये हा, घाबराची गरज नाही हा. चला आता शूटिंग करू कोण माणूस नाही हा, त्यामुळे आता आम्ही मजा करता. टाटा बाय बाय. बॉडी बिल्डर त्या बघू शकता इथे सर्व बाबू आम्ही सोडला पाणी. हा ते घाबरलो आता नाही घाबरता. बाबू एक ना आता तर डॅमवर मजा केला. पाहून तसं कसं गेलो कळलोच नाही. ज्यांका येत नाही होता पोहाक त्यांना सुद्धा शिकवला आणि आता चलाव घरात. प्रथम दररोज आला असतास तर 10 दिवसात शिकून गेला असतास पूर्ण. चला फायनली इलाव घरात. टाटा बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. चैतन्य गणपती आहे काय खुशी.